मगाशी हे सगळे मुद्दे आपल्या लोकांच्या डोक्यामध्ये घोळतातच आहेत. हे यांना बोलायचं करी. एवढं सगळं होतंय, टीका होते, टिप्पणी होते, चारित्र्यहनन, खोटे नाट्य आरोप, आळ घेतले जात आहेत. पण शिवसेना गप्प कशी? मी त्या सर्वांना सांगतो की हे सगळे जे मर्द शिवसैनिक आहेत, शिवसेना प्रमुखांचे मर्द, त्यांच्या विचाराने टक्कर देणारे शिवसैनिक हे केवळ आणि केवळ मी शिवसेना प्रमुखांचा सुपुत्र म्हणून माझं ऐकतायत. हे माझं नाही, तुमचं नशीब समजा. कारण जर का त्याने ऐकलं नसतं आणि ते शांत राहिले नसते तर काय झालं असतं कल्पना करून बघा. आज सुद्धा मुसलमान समाज आमच्या बरोबर येतोय, ख्रिश्चन येतोय, सगळे येत आहेत. कारण मी वारंवार सांगतोय की आम्ही हिंदुत्ववादी आहोतच. मी सुद्धा हिंदू हृदय सम्राटांचा सुपुत्र आहे, याचा मला अभिमान आहे. होता संपूर्ण देशामध्ये एक विचित्र वातावरण होतं. कोणी कोणाला, म्हणजे भाजप आणि शिवसेना अख्ख्या देशात अस्पृश्य होते राजकारणामध्ये. एकमेकाच्या जवळ यायला कोणी तयार नव्हते. त्या काळामध्ये मोदीजी पहिला तुम्हाला भाजपला तारलं असेल ते माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडिलांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी तारलेलं आणि त्यांचा मी सुपुत्र आहे. आज तुम्हाला घराणेशाही म्हटल्यानंतर चटके बसतात.